नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR जीनियस अकॅडमीमध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. तर आपण आज शिकणार आहोत जिल्हा परिषद भरती 2023-24 आरोग्य सेवक आणि इतर तत्सम पदासाठी कार्बनी संयुगे नावाचं प्रकरण. काल देखील याचा आपण पहिला भाग पाहिला, आज आपण दुसरा भाग पाहूया. कार्बनी संयुगे. चला तर काल माझ्या मते आपण इथपर्यंत आलो होतो. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण व संयुजा. हो की नाही, संयुजेची व्याख्या देखील आपण पाहिली होती. आता बघा काय म्हणतं. संयुजा कंसामध्ये एकामागून एक याप्रमाणे 4 इलेक्ट्रॉन स्वीकारून न्यूऑन हा राजवायूचे स्थायी स्वरूपण गाठते. ओके, या पद्धतीमध्ये प्रत्येक नवा इलेक्ट्रॉन स्वीकारताना कार्बन अणूवरील निव्वळ ऋण प्रभार वाढत जातो. स्वीकारतो तो आणि त्याच्यामुळे काय होतं, ऋण प्रभार वाढतो. या पुढचा इलेक्ट्रॉन स्वीकारताना वाढीव प्रतिकर्षण बलावर मात करण्यासाठी जास्त ऊर्जा लागून ते काम आणखी अवघड होत जाते. कारण काय, त्यासाठी जास्त ऊर्जा लागते. जेवढे इलेक्ट्रॉन घ्याल तेवढी जास्त ऊर्जा लागते. किंवा या प्रक्रियेत अंतिमतः तयार होणारा C4 हा ऋण आयन आहे. हो की नाही, म्हणजे त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत कार्बनमध्ये. हा त्याला राजवायू स्वरूपण असून सुद्धा अस्थायी असतो. अस्थायी असतो म्हणजे अनस्टेबल असतो. आणि अनस्टेबल कंपाऊंड काय करतो, कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेतो. मग कारण यात केंद्रकावरील +6 या धन प्रभारासाठी भोवतालच्या 10 इलेक्ट्रॉनांना धरून ठेवणे अवघड जाते. हो की नाही, 10 इलेक्ट्रॉनला धरून ठेवणं अवघड जाईल. 6ला काही वाटणार नाही. म्हणून C-4 हा ऋण आयन लहान आकारमानावरील निव्वळ उच्च प्रभारामुळे अस्थायी ठरतो. आणि म्हणून हा कार्बन काय ठरतो, अस्थायी ठरतो. हो की नाही. आता त्यामुळे राजवायू स्वरूपण गाठण्यासाठी कार्बन हा अणू मार्गच घेत नाही. आलं का लक्षात, कार्बन हा अणू मार्गच घेत नाही. त्याच्याकडे किती, -4 इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन आहेत असं आपल्याला म्हणता येईल. मग बघा नंबर 2 काय म्हणते. संयुजा कवचातील 4 इलेक्ट्रॉनचे इतर अणूच्या 4 संयुजा इलेक्ट्रॉन बरोबर संधान म्हणजे शेअरिंग करून न्यूऑनचे स्वरूपण गाठते. त्याच्याकडे किती होता, C-4. हो की नाही. आणि तो काय करतो, हे 4 इलेक्ट्रॉन न्यूऑन सोबत काय करतो, शेअर करतो आणि स्वरूपण गाठतो. आता या पद्धतीमध्ये काय होतं माहितीये का, 2 अणू एकमेकाबरोबर संयुजा इलेक्ट्रॉनचे संधान करतात, म्हणजे देवाणघेवाण करतात. दोन्ही अणूच्या संयुजा कवचाचे परस्पर व्यापन होऊन त्यामध्ये कवचांचे संधान झालेले इलेक्ट्रॉन सामावतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सामावतात असं आपल्याला म्हणता येईल. मग त्यामुळे प्रत्येक अणू राजवायू स्वरूपण गाठतो. प्रत्येक अणू हा राजवायू स्वरूपण गाठतो व कोणत्याच अणूवर निव्वळ विद्युत प्रभार निर्माण होत नाही. म्हणजेच अणू विद्युतदृष्ट्या उदासीन आहेत असं आपण म्हणतो किंवा राहतात असं आपण म्हणतो. या सर्व बाबीमुळे अणू स्थायित्व प्राप्त करतात. त्यामुळे राजवायू स्वरूपण गाठण्यासाठी कार्बन हा मार्ग घेतो. लक्षात, कार्बन हा कोणता मार्ग घेतो हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे तशा प्रकारचं उत्तर आहे. आता बघा काय म्हणते. 2 अणूमध्ये 2 संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने म्हणजे शेअर करतो, देऊन टाकतो किंवा घेतो. जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध म्हणतात. ही झाली सहसंयुज बंधाची व्याख्या. बघा काय म्हणते. 2 अणूमध्ये हे बघा, हे हायड्रोजनचे 2 अणू आहेत. हो ना, हा हायड्रोजन प्लस हायड्रोजनचे 2 अणू आहे. ते एकत्र केल्यावर काय झालं, H2 तयार झाला. बघा, मग 2 अणूमध्ये 2 संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला रासायनिक सहसंयुज बंध म्हणतात. हा सहसंयुज बंध आहे. हो की नाही. मग सहसंयुज बंधाचे रेखाटन स्पष्टपणे करण्यासाठी इलेक्ट्रॉन स्वरूपण रचना काढतात. ही इलेक्ट्रॉन स्वरूपण रचना आहे. ओके,
त्यालाच आपण काय म्हणूया, इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. हे एकच बंध आहे, बंध बॉन्ड. हा एकच केमिकल बॉन्ड आहे, बंध आहे, तो अशा प्रकारे लिहितात. दोन जर असते H, अशा प्रकारे दोन बंध जर असते तर आपण काय केलं असतं, असं लिहिलं असतं समोर असेल ते, हो की नाही. मग या पद्धतीत अणूच्या संज्ञेभोवती वर्तुळ काढून, हो की नाही, त्यात प्रत्येक संयुजा इलेक्ट्रॉन ठिपक्याने दर्शवले जाते. हा ठिपका, हा ठिपका, इथे दोन ठिपके एकत्र आलेत, हो ना. इलेक्ट्रॉन ठिपक्याने किंवा खुलीने दर्शवतात. एका अणूने दुसऱ्या अणूबरोबर केलेला सहसंयोज बंध दर्शवण्यासाठी दोन्ही अणूच्या संज्ञाभोवतीचे वर्तुळे एकमेकांना छेदतात असे दर्शवले. हे छेदले की नाही. आता मग काय होतं माहितीये का, छेदणाऱ्या वर्तुळाच्या परस्परावलंबन झालेल्या भागात संधान केलेले इलेक्ट्रॉन ठिपका किंवा फुलीच्या सहाय्याने दर्शवतात. हा एवढा भाग जो संधान केलेला आहे त्याच्यामध्ये काय दाखवलं आपण, हा अशा प्रकारे फुली. आता संधान केलेल्या इलेक्ट्रॉनची एक जोडी म्हणजे एक सहसंयोज बंध होय. आता ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे म्हणजे एक सहसंयोज बंध आहे. एक जोडी ठिपक्याची म्हणजे एका जोडीमध्ये दोन ठिपके असतील ना, दोन ठिपके म्हणजे एक जोडी आणि ठिपक्याची एक जोडी असेल तर एक सहसंयोज बंध होतो. मग वर्तुळ न करताना, वर्तुळ न रेखाटता ठिपका संरचना देखील काढता येतं. तसे दोन अणूच्या संज्ञा जोडणाऱ्या एका छोट्या रेषेने देखील सहसंयोज बंध दाखवता येते. हा म्हणलो आपण. रेषा संरचनेला रचनासूत्र म्हणतात आणि यालाच काय म्हणता येईल आपल्याला, रचनासूत्र. हा एकच बॉन्ड आहे, हो की नाही, म्हणून याला एकेरी बंध म्हणूया. इथे दोन बॉन्ड आहेत म्हणून याला दुहेरी बंध म्हणूया. बॉन्ड म्हणजे बंध. मग सहसंयोज बंधाने तयार होणाऱ्या रेणूचे सर्वात साधारण उदाहरण म्हणजे हायड्रोजन रेणू. हायड्रोजनचा रेणू आत्ताच आपण पाहिलं होतं. मग आपण आत्ताच पाहिलं की हायड्रोजनचा अणुअंक किती आहे, 1. मग त्याच्या अणूमध्ये के या पहिल्याच कवचात किती इलेक्ट्रॉन असतील, 1. हा झाला आपला प्रोटॉन, न्यूट्रॉन, न्यूक्लियस. आणि इथे किती राहिला, एकच इलेक्ट्रॉन. हे मग के कवच पूर्ण भरून हेलियमचे स्वरूपण गाठण्यासाठी त्याला आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज असते. मग याच्या पहिल्या कक्षामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज भासेल ना. पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. ती भागवण्यासाठी दोन हायड्रोजन अणू त्यांचे इलेक्ट्रॉन एकमेकांमध्ये शेअर करतात व H2 हा हायड्रोजनचा रेणू तयार होतो. मग दोन हायड्रोजन अणूमध्ये 2 इलेक्ट्रॉनच्या संधानाने एक सहसंयोज बंध तयार होतो म्हणजे एक एकेरी बंध तयार होतो. दिलं नाही का इथं, बघा ना. हा असा अगोदर पाहिला तो. आणि मग काय झाला, हा आता 2 ऑक्सिजन अणूच्या रासायनिक संयोगाने O2 हा तयार होतो. बघा, हा O प्लस हा O आणि नंतर काय होईल माहिती आहे का, O2. हो ना. बर, 2 नायट्रोजन अणूच्या रासायनिक संयोगाने N2 नायट्रोजन हा तयार झाला. मग या दोन्ही रेणूच्या संरचनाचे इलेक्ट्रॉन ठिपका संरचनाच्या पद्धतीने स्पष्ट केल्यावर होते की O2 रेणूमध्ये 2 ऑक्सिजन अणू एकमेकांना 2 सहसंयोज बंधांनी म्हणजे दुहेरी बंधांनी जोडले आहेत. दुहेरी बंध पाहूया आता. N2 मध्ये 2 नायट्रोजन अणू एकमेकांना 3 सहसंयोज बंधांनी म्हणजे तिहेरी बंधांनी जोडलेले आहेत. बघूया, बघा आलं लक्षात तुमच्या. हे ऑक्सिजनचे 2 रेणू आहेत. ऑक्सिजन म्हणजे 2 2 4 1 5 1 6, इथं देखील 6. मग हे काय झाले, इथं कंबाईन झालेत म्हणजे इथे किती ठिपके आले, 4 ठिपके आले, हो ना. मग 4 ठिपक्यामुळे किती बॉन्ड तयार झालेत, 2 बॉन्ड तयार झाले. किती बॉन्ड तयार झाले, 2. मग हा दुहेरी बंध झाला. हा काय झाला आपला, हा, आणि हा काय झाला आपला दुहेरी बंध. इथे नायट्रोजनच्या याच्यामध्ये पहा, तिहेरी बंध तयार झाला. 6 2 8 असतात, हो की नाही. मग 8 असल्यावर काय होतं माहितीये का, हे तिहेरी बंध तयार झाला. तिहेरी बंध म्हणू शकतो.
आलं लक्षात तुमच्या एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध. आता बघा मिथेन, आपण काल अल्केन व अल्किल ग्रुप शिकलो, त्यामध्ये मिथेन हा पहिला घटक आहे अल्केन मध्ये. मग मिथेन CH4 या कार्बनी संयुगाचा विचार करू. मिथेनचा आढळ गुणधर्म उपयोग यांच्याविषयी थोडी माहिती घेतली. आता मिथेन रेणूच्या संरचनेकडे पाहू. आपण आता पाहिले की 4 संयुजा इलेक्ट्रॉनच्या सहाय्याने कार्बन अणू 4 संयुज बंध तयार करतो. तर सर्वात नजीकच्या नियॉन या राजवायूच्या स्वरूपात गाठतो व स्थायित्व प्राप्त करते. बघा आता हे काय आहे, हा C आहे, हा H, हा H, हा H, हा H, CH4 हा मिथेन मी अशा प्रकारे लिहिला, हो की नाही. आता काय होईल माहित आहे का, हा मिथेन 4 हायड्रोजन अणू 1 2 3 4 व 1 कार्बनचा अणू, हा एकच कार्बनचा अणू आहे, हा एकच कार्बनचा अणू आहे. आता मग काय होईल माहिती आहे का, हा संयुज बंध तयार झाला, हा 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 हा, ओके. आता मग काय होईल, याच्या प्रत्येक ठिकाणी हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड. म्हणजे CH4 चं रेणुसूत्र असं देखील आपल्याला लिहिता येईल. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, H E H H आणि H, अशा प्रकारे हे आपल्याला मिथेन CH4. त्यानंतर बघा कार्बन हे एक बहुगुणी मूलद्रव्य, म्हणजे कार्बन मध्ये अनेक गुण आहेत असं त्यांना म्हणायचं. कार्बन हा व्हर्सटाईल एलिमेंट. इतर काही मूलद्रव्याप्रमाणे कार्बनचे अणू संयुजा इलेक्ट्रॉन संधान करून सहसंयुज बंध तयार करतात, हो की नाही. हा कार्बन देखील काय करतो, सहसंयुज बंध तयार करतोय. मग तो एकेरी दुहेरी किती असू शकतो. आपण मिथेन या सध्या कार्बनी संयुगाची संरचना सुद्धा पाहिली, पण इतर मूलद्रव्यापेक्षा कार्बनचे वेगळेपण असे आहे की कार्बन पासून बनणाऱ्या संयुगाची संख्या प्रचंड मोठी आहे. लक्षात, कार्बन पासून बनणाऱ्या संयुगाची संख्या कशी आहे, प्रचंड मोठी आहे. मग सुरुवातीला आपण पाहिलं की धातू व काच किंवा माती यांच्यापासून बनवलेल्या सर्वच वस्तू वगळता इतर वस्तू कार्बन पासून बनलेल्या असतात, हो की नाही. किंबहुना सर्व सजीव सृष्टी कार्बनच्या संयुगाची बनलेली आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल. मग आपले शरीरही कार्बन पासून बनलेले आहे. कार्बन पासून मिथेन सारख्या लहानात लहान साध्या रेणूपासून ते DNA सारख्या महाप्रचंड रेणूपर्यंत लक्षावधी प्रकारचे रेणू बनतात कार्बन. आलं लक्षात. मग कार्बनी संयुगाच्या रेणू वस्तुमानाची व्याप्ती 10⁻12 पर्यंत पसरलेली आहे. कार्बनी संयुगाच्या रेणू वस्तुमानाची व्याप्ती 10⁻12 पर्यंत पसरलेली आहे, म्हणजे 10 वर 12 शून्य एवढी. मग याचा अर्थ असा की कार्बनचे अणू मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रचंड मोठा रेणू तयार होतो, हो की नाही. आणि कार्बनला एक आगळा वेगळा गुणधर्म प्राप्त होतो. कार्बनच्या संयुज बंधाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे कार्बन मोठ्या संख्येने संयुगे तयार करू शकतात. यामधून कार्बनची वैशिष्ट्ये लक्षात घेतली तर कार्बन मध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ संयुज बंधाची साखळी तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे. कार्बन हा काय करतो माहितीये का, दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ सहसंयुज बंधाची साखळी तयार करतो. पाहूया आपण, हा बघा ना, पाहूया आपण, समोर आहे ते. त्यातून मोठमोठे रेणू तयार होतात. मग कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखला बंधन शक्ती म्हणतात. शृंखला पाहणार आहोत आपण. शृंखला म्हणजे काय, साखळी असते ती एक प्रकारची. मग कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूच्या मुक्त शृंखला किंवा बद्ध शृंखला. शृंखलेचे 2 प्रकार आहेत, एक मुक्त शृंखला आणि दुसरी बद्ध शृंखला. मुक्त शृंखला ही सरळ शृंखला किंवा शाखीय असू शकते, मुक्त शृंखला. पण बद्ध शृंखला म्हणजे वलयाकार. आपण पाहणार आहोत ते वलयाकार आणि शाखीय किंवा सरळ. 2 कार्बन अणूमध्ये सहसंयुज बंध प्रबल असल्यामुळे तो स्थायी असतो व स्थायी प्रबळ सहसंयुज बंधामुळे कार्बनला शृंखला बंधन शक्ती प्राप्त होते. शृंखला बंधन शक्ती कार्बनला कशामुळे प्राप्त होते तर त्याचं सहसंयुज बंध कसं असतं, स्थायी प्रबळ सहसंयुज बंध असतं आणि त्याच्यामुळे त्याला शृंखला बंधन शक्ती प्राप्त होते. बघा हे
अशा प्रकारे देखील कार्बनचं अपरूप म्हणता येईल, अवकाशव्यापी प्रारूप आहे हे कार्बनचं, आणि हे चेंडूकारी प्रारूप आहे. आज मी ती ज्ञान कार्बन संयुगाची संख्या सुमारे 10 दशलक्ष आहे. कार्बनची संयुगाची संख्या किती आहे? 10 दशलक्ष. इतर सर्व मूलद्रव्यापासून बनणाऱ्या संयुगाच्या एकत्रित संख्येपेक्षा जास्त आहे. बापरे, इतर जी सर्व मूलद्रव्ये आहे की नाही त्यांना एकत्र जरी केलं तरी त्यांच्यापेक्षा देखील जास्त आहे. मग कार्बनी संयुगाच्या रेणू वस्तुमानाच्या व्याप्तीचे मान 101 ते 1012 आहे. बघा हा कार्बनी संयोग काय म्हणतं बघा. कार्बनी संयोग हा पहिला मिथेन आहे. दिसते ना, लाल पेन दिसते ना. ब्लॅक घेऊया तोपर्यंत. बघा कार्बनी संयोग आपण मिथेन घेतलं. मिथेन हा सर्वात लहान कार्बनी संयोग आहे. कार्बनी अल्कनी ग्रुप मधला तो सर्वात लहान म्हणजे पहिला आहे. मग त्या मिथेनचा रेणू वस्तुमान किती आहे? 16. मिथेनचं रेणू वस्तुमान किती आहे? 16. आता स्वयंपाकाचा गॅस जो असतो त्याचं रेणूसूत्र आहे C3H8 + C4H10 आणि त्याचं रेणू वस्तुमान आहे 44/58. हे सर्व लक्षात ठेवावं लागेल बरं का. आता बघा बेंझिन हे देखील अल्केन ग्रुप आहे आणि त्याचं रेणूसूत्र आहे C6H6 आणि त्याचं रेणू वस्तुमान किती आहे? 78. त्याच्यानंतर कापूर, आपण जो देवाजवळ कापूर ठेवतो ना त्याचं रेणू वस्तुमान देखील महत्वाचं आहे H10H16O आणि त्याचं रेणू वस्तुमान किती आहे? 152. त्यानंतर पेनिसिलिनचं इंजेक्शन घेतो, आपल्याला डॉक्टर पेनिसिलिनचं इंजेक्शन देतात कधी कधी आणि त्याचं रेणूसूत्र काय आहे? C16H18N2O4H आणि त्याचं रेणू वस्तुमान आहे 334. साखर, आपण रोजच्या वापरातली जी साखर असते त्याच्यामध्ये देखील कार्बन असतं. आलं का लक्षात? कारण आपण जेव्हा साखरेला जाळतो ना तेव्हा कार्बन तयार होतं काळकाळ आणि साखरेचं रेणूसूत्र आहे C12H22O11 C12H22O11 आणि त्याचं रेणू वस्तुमान किती आहे? 342. सोडियम डोडेसाइल बेंझिन सल्फोनेट एक अपमार्जक आहे आणि त्याचं रेणूसूत्र आहे 347. आपल्या मेद असतात ना, मेद स्टार्च वगैरे असतात ना आपल्या शरीरामध्ये फॅट्स, मग मेदाचं रेणू वस्तुमान आहे 700. जवळपास अप्रॉक्सिमेटली. स्टार्च आहे 10³ सेल्युलोज आहे 10⁵ आणि प्रथिन असतात 10⁵. पॉलिइथिलीन असतं 10⁻⁴ आणि डीएनए किती असतं 10⁻². पण हे सर्व अप्रॉक्सिमेट आहे, जवळपास. आलं एवढं लक्षात तुमच्या? बघा आता 2 कार्बन अणूमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 सहसंयोज बंध तयार होऊ शकतात असं आपण पाहिलं. 2 कार्बनामध्ये एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध देखील तयार होऊ शकतात. मग यांनाच अनुक्रमे एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध म्हणतात. मग एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याच्या कार्बन अणूच्या क्षमतेमुळे कार्बन संयुगाची संख्या वाढली. हे महत्वाचं आहे. काय म्हणते? बहुबंध तयार करण्याच्या, एकेरी बंधाबरोबर बहुबंध तयार करण्याच्या कार्बनच्या अणूच्या क्षमतेमुळे कार्बन संयुगाची संख्या वाढली. उदाहरणार्थ जर पाहायचं असेल तर कार्बनचे 2 अणू असलेली इथेन, बघा इथेन काय माहितीये का? C2H6 आपण म्हणालो आहे का इथे? इथेन नाही, पण इथेन. आता यालाच काय लिहितोय मी? CH3 आणि CH3 असं लिहिता येईल की नाही आपल्याला? पहा C किती आहे? 2. C2H6 यालाच आपण असंही लिहू शकतो H H H H H H. ओके नाही? इथेन CH2 CH2, इथाईन CH3 CH3 3 हायड्रोकार्बन संयुगे आहेत. आता बघ चतुसंयोजी म्हणजे 4 संयोजी असल्याने एक कार्बन अणू इतर 4 अणूशी म्हणजे कार्बन किंवा इतर बंध तयार करू शकतो. यातून अनेक संयुगे निर्माण होतात.
आता मग कार्बनचे ज्याच्याशी बंध तयार झाले आहे त्या अणुप्रमाणे गुणधर्म वेगवेगळे असतात, मग त्या संयुगाने ते गुणधर्म वेगवेगळे प्राप्त होतात. आता बघा, हायड्रोजन व क्लोरीन या दोन एकसंयोजी मूलद्रव्याबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने 5 वेगवेगळी संयुगे तयार झाली. काय होईल? हायड्रोजनचा क्लोरीनशी. पहा, पहिल्यांदा काय तयार झाला? मिथेन. ओके नाही, नंतर हा काय? CH3Cl, मिथिल क्लोराइड म्हणतात त्या, मिथिल क्लोराइड. CH2Cl2 म्हणजे काय होईल? मिथिल क्लोराइड. हा इथिल क्लोराइड, हा क्लोरोफॉर्म आहे. CHCl3 काय? क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म. मग CCl4 ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, P. मग इत्यादी मूलद्रव्याच्या अणूबरोबर सहसंयोज बंध तयार होऊन अनेक प्रकारचे कार्बनिक संयुगे मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने तयार होतात. हो ना. मग काय म्हणते माहितीये का? कार्बनिक संयुगाच्या संख्या वाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य कार्बन मध्ये आहे आणि ते म्हणजे समघटकता. ओके, कार्बनची संयुगे संख्येने मोठी असतात, त्याच्यासाठी आणखी एक कारण महत्वाचं आहे आणि त्याला काय म्हणतात? समघटकता. बघा आता काय म्हणते, हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन मध्ये संतृप्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त हायड्रोकार्बन असे प्रकार पडतात. हो ना. तर मग आता बघा, हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे काय ते बघूया. या दोघांचा काय फरक आहे? संतृप्त हायड्रोकार्बन आणि असंतृप्त हायड्रोकार्बन. मग कार्बनिक संयुगामध्ये मूलद्रव्याचा समावेश असतो. ओके नाही, वेगवेगळ्या प्रकारची मूलद्रव्ये असतात. मग बहुसंख्य कार्बनिक संयुगामध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतो. बघा ना, याच्यामध्ये आहे हायड्रोजनचा समावेश. हो की नाही. संयुगामध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात, त्याला हायड्रोकार्बन म्हणतात. ज्या संयुगामध्ये कार्बन आणि हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्याला हायड्रोकार्बन म्हणायचं. कार्बन आणि हायड्रोजन. हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत. सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे एक कार्बन अणू व 4 हायड्रोजन म्हणजे हा मिथेन. एक कार्बन आणि 4 हायड्रोजनचे अणू म्हणजेच काय होईल? यांच्या संयुगाने तयार झालेला मिथेन. आपण मिथेनची संरचना या अगोदरच पाहिली. आता त्यानंतर इथेन हा एक आणखी हायड्रोकार्बन असून त्याचं रेणुसूत्र C2H6 आहे. पहिला मिथेन, मिथ म्हणजे एक, इथ म्हणजे 2 असं म्हणूया. हायड्रोकार्बनची रेषा संरचनातली त्यातील पहिली पायरी म्हणजे रेणूमधील कार्बनी अणू एकमेकांना एकेरी बंधाने जोडावे. असं एकेरी बंधाने जोड. ठीक आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या पायरी चतुर्संयोजी कार्बनच्या उरलेल्या संयोजाची पूर्तता करण्यासाठी रेणूसूत्रातील हायड्रोजन अणू वापरावे. आपल्याकडे हायड्रोजन किती आहेत? आता 6. कार्बन तो 2 दिले. मग 1 2 3 1 2 आणि 3 अशा प्रकारे देखील आपल्याला करता येतं हे. आता बघा, 2 कार्बन अणू एकेरी बंधाने जोडणे हा एकेरी बंध आहे. आताच आपण केलं त्याप्रमाणे. मग रेणूसूत्रातील 6 हायड्रोजन अणू दोन्ही कार्बन अणूच्या चतुर्संयोजित पूर्ततेसाठी वापर. यालाच आपल्याला असं देखील लिहिता येईल बघ. ओके, अशा प्रकारे हा राऊंड केला आणि मग काय झालं? हा सिंगल एकेरी बंध. म्हणजे मी असं केलं की नाही, त्यानं डॉट डॉट पद्धत केली. ओके नाही, ती डॉट पद्धत आणि ही देखील. आता इथेन प्रोपेन यांच्या रचनासूत्रावरून दिसते की सर्व अणूच्या संयोजाची पूर्तता एकेरी बंधाने झाली. सर्वच अणूची पूर्तता किती झाली? एकेरी बंधच पाहिला आपण. अशा संयुगाला संतृप्त संयुगी म्हणतात. काय म्हणायचं? म्हणजे ज्या संयुगामध्ये त्यांचे कार्बन कार्बन अणू एकेरी बंधाने जोडले जातात ती झालीत आपली संतृप्त हायड्रोकार्बन. आलं लक्षात? संतृप्त संयुगे किंवा संतृप्त हायड्रोकार्बन असं देखील आपल्याला म्हणता येईल. ओके नाही, संतृप्त हायड्रोकार्बन आणि त्या संयुगाला संतृप्त संयुगे असं म्हणतो. कारण काय? संतृप्त संयुगामध्ये सिंगल बॉन्ड असतो, एकेरी बॉन्ड असतो, एकेरी बंध असतो.
मग इथेन प्रोपेन हे संतृप्त हायड्रोकार्बन आहेत. मग संतृप्त हायड्रोकार्बनला अल्केन असेही म्हणतात. आलं की नाही लक्षात? संतृप्त हायड्रोकार्बन मध्ये कोणता ग्रुप येतो? अल्केन ग्रुप येतो. मग प्रोपेनचे रेणुसूत्र C3H8 आहे. त्यावरून प्रोपेनचे रेणुसूत्र काढा आपण. बघा 1 2 3 हे झालं आपलं प्रोपेनचं. बघा ना C3 आहेत आणि H 1 2 3 4 5 6 7 8 आलं की नाही? कार्बनचे 2 अणू असलेले आणखी 2 हायड्रोकार्बन आहेत ज्याला इथिन म्हणतोय आणि इथाईन देखील म्हणतो. मग एथिनचे रचनासूत्र लिहिण्याची पद्धत पाहूया. बघा एथिन C2H4 पाहिली ना. बघा आता काय म्हणते. कार्बन अणू एकेरी बंधाने जोडणे, त्यानंतर रेणूमधील 4 हायड्रोजन कार्बन अणूच्या चतुःसंयोजी पूर्ततेसाठी वापरा. अशा प्रकारे काय केलं आपण? कार्बन कार्बन एकेरी बंधाने जोडला आणि नंतर हा काय H हा H. ओके नाही? इथे हा H हा H. मग दोन्ही कार्बन अणूच्या एक संयोजनाची पूर्तता झालेली दिसत नाही. मग काय होईल? 2 कार्बन अणूमध्ये एकेरी बंध ऐवजी दुहेरी बंध काढून मग होते का? याच्यामध्ये तर आपल्याला 3-3 पाहिजे होते की नाही, पण 2-2 आहेत म्हणून अशी तिरपी रेषा केली. मग याच्यामध्ये माहित आहे का, एक जो बॉन्ड उरलेला आहे तो इथे येतो. मग अशा वेळेस काय तयार होतं? दुहेरी बंध तयार होतो. हे बघा या ठिकाणी दुहेरी बंध तयार झाला, या ठिकाणी दुहेरी बंध तयार. ओके नाही? बघा आता मिथेन इथेन प्रोपेन या संतृप्त हायड्रोकार्बनच्या रचनासूत्राची तुलना करून पाहू. या रचनासूत्रावरून असेच दिसते की रेणूच्या अंतर्भागात कार्बन अणू एक किंवा एकमेकाला जोडलेले अनेक कार्बन अणू आहेत व प्रत्येक कार्बन अणूला जोडलेले हायड्रोजन अणू हेरेनच्या परिघाच्या भागात आहेत. मग अंतर्भागातील एकमेकांना जोडलेले कार्बन अणू म्हणजे जणू रेणूचा सांगाडा होय अंतर्भागात. मग कार्बन अणूच्या सांगाड्याने कार्बनी संयुगाच्या रेणूचा आकार निश्चित होतो. त्या रेणूला कशा प्रकारचा आकार आहे तो. मग एका पुढे एक कार्बन अणू जोडत गेल्यास कार्बन अणूची सरळ शृंखला तयार होते. एका पुढे एक जोडत गेल्यास. मग पहिल्या स्तंभात कार्बन अणूच्या सरळ शृंखला दर्शविल्या आहेत. त्यांच्यातील कार्बन अणूच्या चतुःसंयोजाची पूर्ती होईल अशा प्रकारे त्यांना हायड्रोजन अणू जोडून सरळ शृंखला हायड्रोकार्बनचे रचनासूत्र पूर्ण करून ते दुसऱ्या स्तंभात लिहूया व त्यावरून मिळालेले रेणुसूत्र तिसऱ्या स्तंभात, चौथ्या स्तंभात हायड्रोकार्बनचे नाव लिहूया. बघा अशा प्रकारे आहे. इथे आपण काळा पेन वापरू. बघा आता इथे काय कार्बनचा एकच अणू आहे, 4 जोडले मिथेन. इथे कार्बनचे 2 अणू आहेत म्हणजे काय होईल 1 2 3 1 2 3 C2H6 इथेन CH4 झाला का? हा इथे. आता इथे कार्बनचे 3 अणू आहेत हो की नाही. आता इथे बसणार आहे नाही आपला 1 2 3 4 5 6 7 8 C3H8 होईल प्रोपेन. मग इथे C4 आहे, C4H10 होईल, C5H12 होईल, C6H14 होईल, C7H16 होईल, C8H18 होईल, C9H20 होईल आणि C10H20 असं होईल. ओके नाही. पहिल्याला आणि शेवटच्याला 3-3 कार्बन असतात आणि मधले जे असतात त्याला 2-2 असतात. फक्त या पहिलाच मिथेन असा आहे की ज्याला 4ही कार्बन आहे. आता बघा हा अल्किन ग्रुप आहे असं आपण शिकलो. मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्सेन हेप्टेन ऑक्टेन नॉनेन डिकेन. बघा म्हणजे माहित आहे का, मिथा म्हणजे एक कार्बन, इथा म्हणजे 2 कार्बन, प्रोप मीन्स 3 कार्बन, ब्युटा मीन्स 4 कार्बन, पेंटा म्हणजे 5 कार्बन, हेक्सा म्हणजे 6 असं, हेप्टा म्हणजे 7. म्हणजे कार्बन 1 न वाढत गेला आणि हायड्रोजन 2 ने वाढत गेला. असं अल्केन ग्रुप मध्ये असतं असं आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये शिकलो.
अशा प्रकारे ही अणूची सरळ शृंखला आहे. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या. माझ्या मते ही अणूची सरळ शृंखला हे सर्व तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा वाचा, पहा, ऐका आणि अशाच प्रकार शृंखला ह्या सर्व तयार करण्याचा प्रयत्न करा. हो की नाही. एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध. आपण संतृप्त हायड्रोकार्बन शिकलो. उद्या असंतृप्त हायड्रोकार्बन शिकूया. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया उद्याच्या रचनेत. धन्यवाद.